मागच्या 1 महिन्यापासून आपण सर्वांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक तथा आपल्या महाविकास आघाडीच्या सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये आपण आपल्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि काम करत असताना कार्यकर्ता म्हणून आपण कुठेही कमी पडलो नाही। याची खंत आपण बिलकुल मनात बाळगायची नाही की आपण कुठं कमी पडलो। आपण प्रत्येक कार्यकर्ता हे कार्यकर्त्याला काम दिलेलं असताना आपण जीवाभावानं त्या ठिकाणी काम केलेलं आहे। पण आपण जर राज्याचं जर मॅन्डेट आपण या ठिकाणी बघितलं, राज्याकडे जो कल आपण या ठिकाणी बघितलं, तर राज्याचा कल हा महायुतीकडे गेलेला या ठिकाणी दिसतो। आता तो महायुतीकडे का गेला, कसा गेला, याची अनेक कारणं आहेत, योजना आहेत। आता कोणी म्हणते सतारबाई किंवा ज्या काही मशीन आणल्या होत्या त्या मशीन एका प्रायव्हेट कंपनीकडून हायर करण्यात आलेल्या होत्या, हरियाणाच्या होत्या काय माहित नाही। पण दुसरे काही मंडळीचं म्हणणं की बाबा बऱ्याच योजनेच्या माध्यमातून लाडकी बहीण असेल, लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मॅन्डेट महायुतीकडे गेला। आता कशासाठी गेला आपल्याला त्यावर अधिक चर्चा करायची नाही, पण आपण जिथं जिथं विधानसभेला आपण हारलो तिथं मंथन करणं खूप जरुरी आहे की आपण कशामुळे हारलो। कारण एक पक्ष म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या विधानसभा क्षेत्राचं, आपल्या जिल्हा परिषद सर्कलचं मंथन त्या ठिकाणी झालं पाहिजे किंवा आपण कशामुळे कमी पडलो आणि कोण्या गोष्टीमुळे कमी पडलो, जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना सज्ज राहता येईल की जिथं आपण कमी पडलो त्या ठिकाणचं पॅचअप करून आपण आपली पुढच्या निवडणुकीला सामोरं जातो। सत्तारबाईंनी या ठिकाणी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आपल्या महापालिका आहेत, नगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, आपल्याला या सगळ्या गोष्टीला सामोरं जात असताना खूप बारकाईचं आणि काटकसरीचं नियोजन या ठिकाणी करावं लागणार आहे आणि नियोजनबद्ध पद्धतीने येणाऱ्या पुढच्या सर्व निवडणुका आपल्याला निवडणूक लढवावं लागणार आहे। कारण तसंच आहे, राज्यामध्ये आपलं विरोधी सरकार असेल पण आपल्याला घाबरायचं कारण नाही, कारण नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते हे सक्षम कार्यकर्ते आहेत। मला आजही विश्वास आज थोड्या बहुत अधिक फरकामध्ये कुठेतरी आपल्याला पराभव झाला असेल। आज सत्तारबाईंची जी उत्तरमधली जी सीट आहे अवघ्या 1800 ते 3000 मतांनी गेली। आमची मोहनाला आंबोडे यांची सीट अवघ्या 600 मतांनी त्या ठिकाणी गेली। पण आपल्या हक्काच्या एवढ्या जवळच्या म्हणजे कमी फरकाने ह्या 2 सीटा या ठिकाणी गेलेल्या आहेत। तरी मी सत्तारबाई असेल की इतर सगळ्या पदाधिकाऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी खासदार म्हणून जरी झालो असलो तर इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा खासदारच राहील हे